Hello students, today we are going to learn about classification of microbes. Among the living organisms, microorganisms are largest in number and therefore for their study they are classified as follow. Now let us see the diagram. Here the diagram is given to us. All the microorganisms all these microorganisms, they are classified into two groups. Which are these two groups? First one is prokaryotes and second one is eukaryotes. These prokaryotes are further divided into one subgroup, which is that is the bacteria. In Marathi we say them जीवाणु. And eukaryotes are also classified into following three subgroups. From that, first one is protista, second one is fungi, and third one is algae. Protista means protozoans, means adijiv. Fungi, which we studied yesterday, kavake, and algae, that is the, in Marathi we say them shaiwal. Friends, on page number 3 of your textbook, the information is given to you. Which is that information? And it is very important information to you. With reference to size of microbes, we have to remember the following things. Which are these things? 1 meter. 1 meter is equal to 10 raised to 6 micrometer. Is equal to 10 raised to 6 मायक्रोमीटर. म्हणजेच काय? तर 1 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 10 रेज टू 6 म्हणजे एकावर 6 शून्य एवढे मायक्रोमीटर. एकावर 6 शून्य म्हणजे किती झाले? 10 लाख मायक्रोमीटर म्हणजे 1 मीटर. आणि मायक्रोमीटरची खूण कशी आहे? अशी अशी. दिस इज द सिम्बॉल ऑफ micrometer. And 1 meter means how many nanometer? 10 raised to 9 nanometer. 1 मीटर म्हणजे 10चा 9वा घात म्हणजे एकावर 9 शून्य हा जो आकडा आहे एवढे नॅनोमीटर म्हणजे 1 मीटर. Now we have to study in detail about the first group of the microorganism which included in prokaryotes, that is the bacteria. Size of bacteria start from 1 micrometer to 10 micrometer. म्हणजेच काय? तर बॅक्टेरियांचा आकार हा 1 मायक्रोमीटरपासून ते 10 मायक्रोमीटरपर्यंत असतो. म्हणजे थोडक्यात बॅक्टेरिया हा सगळ्यात लहानात लहान साईजमध्ये 1 मायक्रोमीटरला, तर सगळ्यात मोठ्यात मोठा बॅक्टेरिया हा 10 मायक्रोमीटरचा असू शकतो. शेजारी आपल्याला आकृती क्रमांक 1.7 मध्ये बॅक्टेरियाच्या काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांचे काही आकार दाखवलेले आहेत.
आणि त्या आकारांवरनं त्यांना नावं दिलेली आहेत. बघूया मग ते आकार. पहिला आपल्याला या ठिकाणी दिसतोय गोल आकाराचा बॅक्टेरिया, गोल आकाराचा जीवाणू. त्याला म्हणतात कोकस. कोकस म्हणजे स्पेरिकल शेप, म्हणजेच थोडक्यात आपण ज्याला मराठीमध्ये गोलाणू असं म्हणतो. त्याच्या खाली बघा कोकोबॅसिलस. कोकोबॅसिलस म्हणजे काठीसारखा लांबही नाही आणि एकदम चेंडूसारखा गोलही नाही, याच्या मधली अवस्था. त्याला आपण म्हणतो गोलाकृती दंडाणू, कोकोबॅसिलस. त्याच्या खाली बघा काठीच्या आकाराचे दिसत आहेत, ते आहे बॅसिलस. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो दंडाणू. बॅसिलस याचा अर्थ होतो दंडाणू. आणि या दंडाणूच्या खाली आपल्याला दिसत आहे बघा, आपल्या मराठीमध्ये आपण स्वल्पविरामाकृती असं असतो ना, स्वल्पविराम, असं स्वल्पविराम असतो की नाही, त्या आकाराचे आपल्याला दिसत आहेत. म्हणून त्याला नाव आहे विब्रिओ. विब्रिओ म्हणजे कॉमा शेप, स्वल्पविरामाकृती. हे जे दिसत आहेत आपल्याला स्वल्पविरामाकृती. आणि शेजारी बघा दिसत आहेत आपल्याला नागमोडी आकाराचे, सापाच्या आकाराचे. त्याला म्हणतात स्पिरिलम. म्हणजे आपण मराठीमध्ये यांना म्हणतो सर्पिलाकृती, म्हणजे स्पायरल नागमोडी. आता आपण बॅक्टेरियाच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करणार आहोत. एक एक कॅरेक्टरिस्टिक आपण बॅक्टेरियाची अभ्यासणार आहोत. पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण बघूया आता. काय पहिली कॅरेक्टरिस्टिक? पहिली कॅरेक्टरिस्टिक ऑफ बॅक्टेरिया. दे आर युनिसेल्युलर, इंडिपेंडंट और पॅरासिटिक ऑर्गॅनिझम्स. बॅक्टेरिया हे एकपेशीय, स्वतंत्र किंवा दुसऱ्यावर अवलंबून असणारे म्हणजे परजीवी सूक्ष्मजीव आहेत. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. काही वेळेला अनेक बॅक्टेरिया, अनेक जीवाणू एकत्र येतात आणि ते आपली एक वसाहत, कॉलनी म्हणजे वसाहत तयार करतात. दुसरं कॅरेक्टरिस्टिक आता बघूया. व्हॉट इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक? बॅक्टेरियल सेल इज प्रोकार्योटिक विथ सेल वॉल. म्हणजे जीवाणूंच्या पेशीमध्ये, किंवा थोडक्यात आपण म्हणूया की जीवाणूच्या पेशी ह्या प्रोकार्योटिक असून त्या पेशी भित्तिकेने सीमित असतात. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेल्स आर ॲब्सेंट. त्यांच्यामध्ये इतर जी पेशीची अंगक आहे, न्यूक्लियस सोडला तर इतर जी पेशीची अंगक आहेत ती ॲब्सेंट असतात, ती त्यामध्ये नसतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. म्हणजेच काय तर त्यांचं रिप्रोडक्शन, त्यांचं उत्पादन, पुनरुत्पादन किंवा त्यांचं प्रजनन हे बायनरी फिजन पद्धतीने होतं. बायनरी फिजन म्हणजे द्विविभाजन, म्हणजे 2-2च्या पटीत ते वाढत जातात. म्हणजे कसं? 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 64, म्हणजे 2ने गुणल्यानंतर जी संख्या येते अशा प्रकारे हे जीवाणू जे आहे त्यांची संख्या वाढवत असतात. त्यानंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगोरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स.
ज्या वेळेला यांना अनुकूल परिस्थिती लाभते, फेवरेबल कंडिशन म्हणजे अनुकूल परिस्थिती, म्हणजे जशी हवी असेल तशी परिस्थिती. ह्या परिस्थितीमध्ये बॅक्टेरिया हे वेगाने वाढतात आणि त्यांची संख्या फक्त 20 मिनिटांमध्ये डबल करतात. तर हे होते जीवाणूंचे म्हणजेच बॅक्टेरियाचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक्स. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्याच्या तासाला आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा पुढचा गट म्हणजे प्रोटोझोआ, ज्यालाच आपण प्रोटिस्टा किंवा प्रोटोझोन्स किंवा मराठीमध्ये आदिजीव असं म्हणतो, त्याचा आपण उद्या सविस्तर अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आज तुम्ही जो भाग शिकलात त्या भागावर आधारित, त्या पाठ्यांशावर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. ते तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि गुगल क्लासरूमला दिले जातील. ते तुम्ही नीट बघायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला माझ्या पर्सनल नंबरवर किंवा क्लासरूममध्ये पाठवायचे आहे. तर आता आपण इथेच थांबूया, घरीच राहूया आणि सुरक्षित राहूया. तोपर्यंत बाय बाय.